सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. सो आज आपण नऊवारी साडी तर नाही घातलेली, बट हां, साडी नक्कीच घातलेली आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे आपला स्पर्धा परीक्षा डे 24 अँड आज आपल्याला रोजच्यासारखं नाही जायचं आहे, तर आज खूप सजून धजून जायचं आहे. बिकॉज आज आपल्या क्लासेसमध्ये एक आषाढी दिंडी असा एक कार्यक्रम आयोजित केला आषाढी एकादशी निमित्त. तर त्यासाठी मुलांना विठ्ठल आणि रखुमाई यांचा लुकसुद्धा क्रिएट करायला सांगितलेला. अँड ऑल ऑफ देम सगळे साड्या वगैरे घालून आलेले, मुलंसुद्धा ट्रेडिशनल कपडे घालून आलेले. अँड दिंडी निघणार होती, पण निघालेली ती ॲक्च्युली मी पोहोचले नाही. मी उतरली आणि ते लोक दिंडीवरून आले. सो हुकाचूक झाली, म्हणजे मी लेट गेली असं झालं. तर त्यानंतर दुपारून आम्ही गेलो दर्शनाला मंदिरामध्ये, कारण आम्ही सकाळी दिंडीमध्ये नव्हतो. तर सगळ्यात पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं, मग घेतलं दुर्गा मातेचं. अँड शिवशंभू यांचा तर डोरच बंद होता, पण इथे एक जागी होती पिंड, ती दिसत होती, पण तो पण डोर लावलेलाच होता. त्यानंतर इथं राधाकृष्णाचं मंदिर आहे, इथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर पुढे जाऊन अजून एका मंदिरामध्ये आम्ही घेतलं कालभैरव यांचं दर्शन घेतलं. इथे आम्हाला एका छोट्याशा महादेवाच्या पिंडीचं दर्शन मात्र झालंच नाही, दोन पण एकाचं तरी झालं, तर थोडं बरं वाटलं. सो इथे पण आम्ही देवी देवतांचे दर्शन घेतले. त्याच्यानंतर पुढे कालभैरव यांचंसुद्धा दर्शन आम्ही केलं. मग त्यानंतर इथून जसंच आम्ही बाहेर पडलो, बाहेर हनुमान यांचेसुद्धा मंदिर होते. सो हनुमानचं पण दर्शन केलं. इथे खूप सारे, एकच मोठं मंदिर आहे, बट देवी देवता इथे सगळे आहेत, तर सगळे आम्ही बघितले. आणि त्यानंतर आम्ही परत क्लासेसला येण्यासाठी निघालो होतो, पण आम्ही काही क्लासेसला गेलो नाही, कारण आज डब्बा नव्हता आणलेला आम्ही. अँड आज सुट्टीच होती तशी, तर सगळे मुलं तर ऑलमोस्ट गेली होती. आम्ही 2-3 जणं क्लासेसमध्ये लेक्चर म्हणजे स्टडीसाठी थांबलो होतो. तर इथे जे मेन मंदिर होतं, जिथे दिंडी काढलेली, तिथे एवढी गर्दी होती, तर आम्हाला तिथे दर्शन नाही करायला मिळालं. त्यामुळे आम्ही तिकडे जाऊन दर्शन केलं. बट रिटर्न क्लासला येता येता मॅडम आमच्या घुसल्या मोठ्या अशा दुकानामध्ये, कपड्याच्या झुडिओमध्ये. तिथून घ्यायचे होते त्यांना कपडे, पण घेतलं तर काहीच नाही. त्यानंतर आम्ही रिटर्न आलो. खायला काय नव्हतं आणलं, त्यामुळे गेलो, मस्तपैकी वडापाव घेतला. आणि या मॅडमनी ते जाऊन मस्त ज्यूस पिलं, त्यांना होता उपवास. सो त्याच्यानंतर येऊन आम्ही केला स्टडी खाऊन पिऊन. त्यानंतर स्टडी केला संध्याकाळपर्यंत आणि मग त्यानंतर निघाली घरी जाण्यासाठी. सो बसस्टॉपला आली. बसस्टॉप मला आली, तिथे पण थोडीफार गर्दी मला मिळाली. अँड त्यानंतर मग बसली बसमध्ये. अँड आता जात आहे मी घरी. सो आजचा लुक माझा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.